स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। आज फलटण तालुक्यातील राजे गटामध्ये अस्थिरता निर्माण करण्याच्या दृष्टीनं माजी खासदारांनी चालवलेला व्याप याच्यामुळं मी आज बाईट देत आहे। आज माझे एकेकाळचे मित्र किंवा जुने मित्र माणिकराव सोनवणकर असतील, लक्ष्मण सोनवणकर असतील, विलासराव नलवडे हे मित्र जरी होते, परंतु त्यांनी राजकीय भूमिका वेगळी मांडली आणि घेतलेली भूमिका ही फार चुकीची आहे आणि त्यांच्या जाण्यानं या तालुक्यामध्ये संभ्रम झाला आणि त्यांच्याबरोबर ही बी मंडळी जाणार की काय अशी तालुक्यात कार्यकर्त्यामध्ये कुजबूज होत असताना मी आज स्पष्ट करू इच्छितो की मी श्रीमंत रामराजे साहेब महाराज साहेब असतील, माननीय आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब असतील, माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मान्य श्री रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली शून्यातून झालेला कार्यकर्ता आहे आणि भविष्यामध्ये कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर काम करणार आहे। परंतु ही जी चुकीचं काय चर्चा पसरली जाते की अजून बरीच काही मंडळी येणार आहेत, तर हे चुकीचं आहे। कुणीही राजगटाचं त्यांच्याबरोबर जाणार नाही, सत्ता स्वार्थासाठी तर अजिबात जाणार नाही। माणिकरावने घेतलेली भूमिका अतिशय चुकीची आहे। त्यांना राजगटांनी दिलेली झोळी फाटेल एवढं त्यांना दिलेलं आहे, त्यामुळे राजकीय मान सन्मान असतील किंवा त्यांना दिलेल्या नोकऱ्या असतील, हे सर्व असताना सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही आणि ते दुसऱ्या ताटात जेवायला बसतात, हे निषेध करण्याची बाब आहे। मी एवढंच यातून सांगू शकतो कार्यकर्त्याला की कुणीही अशा चुकीच्या पद्धतीनं यांना बळी पडू नये आणि राजे गटाशी जी भूमिका तालुक्यामध्ये व्यवस्थित चाललेली आहे, विकासाची घोडदौड अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली आहे, तीच घोडदौड चालवण्यासाठी आपण सर्वांना एकत्र येऊन आपण महाराज साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या सर्वच नेत्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहू आणि भविष्याची राजकीय वाटचाल करू, एवढंच या निमित्तानं सांगतो। माणिकरावच्या जाण्यानं कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये काही परिणाम होणार नाही। आमची कार्यकर्त्याची फळी फार मजबूत आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मजबूत भूमिका घेऊन त्या ठिकाणी माणिकरावची कुठलीही उणीव भासणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम करणार आहोत। एवढंच मी या निमित्तानं आपणाला पत्रकार परिषदेत सांगू इच्छितो। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवणकर हे राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये गेले, या पाठीमागे त्याचा वैयक्तिक काहीतरी स्वार्थ असेल, परंतु ते जाण्यामुळे फलटणमध्ये राष्ट्रवादी पक्षाला काही फरक पडणार नाही किंवा जिल्हा परिषद गट कोळकी गटामध्ये त्याचा गटावरती काही परिणाम होणार नाही। त्यांच्या गावामध्ये सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना अगदी 2 अंकी मतांनी त्यांच्या मिसेस सरपंच झालेत। यासाठी श्रीमंत संजीवराजे यांचे प्रयत्नसुद्धा भरपूर आहेत त्यांच्या पाठीमागे आणि त्यांना असं वाटलं की मी फार मोठा झालो आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी कदाचित सगळे पाठीमागं जे काय पदं मिळाली राष्ट्रवादी पक्षामुळे किंवा संजीव बाबांच्या कृपेनं हे सगळं त्यांना विसर पडला आणि माझ्यासा काही कार्यकर्ता की ज्यांनी त्यांना राजकारणामध्ये हाताला धरून बरोबर आणलं आणि स्वतः त्याग करून त्या माणसाला प्रत्येक वेळी संधी देण्याचा प्रयत्न केला बाबांना सांगून, हे आम्हाला वाटतं की आम्ही कुठेतरी चुकीच्या माणसाची निवड केली असं वाटतं आणि निश्चितपणे याचा भाजपला फायदा होण्यापेक्षा माझ्या मते तोटाच होईल। कारण भाजपमध्ये जे पूर्वीचे काही लोक जे काम करतात प्रामाणिकपणे त्यांच्यावरसुद्धा थोडासा अन्याय होण्याची शक्यता आम्हाला वाटते आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये त्यांना काहीही फरक पडणार नाही। दुसरी गोष्ट अशी की त्यांना मी राजकारणात बी सहकार्य केलं आणि इतर बाकी प्रपंचामध्ये सुद्धा त्यांना भरपूर सहकार्य केलं। उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी त्यांना पतसंस्थेमध्ये एका जामीन आहे आणि त्यांनी बरेच दिवस ते कर्ज काढूनसुद्धा त्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही आणि त्याच्यामुळं मीही अडचण नाही। मला जर कधी कर्जाची गरज भासली तर सुद्धा त्याच्यात जामीन असल्यामुळे त्यांना मला कर्ज मिळत नाही। तर असं स्वतः अडचणीत जायचं, दुसऱ्या अडचणी आणायचं असा
उद्योग त्यांनी केल्यामुळं आर्थिक अडचणीत माणूस हा सापडला असल्यामुळं कदाचित आम्हाला वाटतं की त्यांनी हा निर्णय घेतला असावा आणि याचा राष्ट्रवादीला काही तोटा होणार नाही, पण भाजपलाही सुद्धा फायदा होणार नाही. श्री बावनकुळे साहेब आणि श्री आपले माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सुद्धा अशा माणसाला प्रवेश देणं म्हणजे आम्हाला थोडंसं त्याबद्दल शंका वाटते की निश्चितपणे पक्षाला काय फायदा होईल याचाही त्यांनी विचार करावा. आणि निश्चितपणे सांगतो की त्यांच्या जाण्यामुळं राजे गटाचं काही नुकसान होणार नाही. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.